हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे. तर माझा लास्ट ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. तर हा माझा पार्ट 2 आहे ब्लॉगचा, जो मी आता अपलोड करते. आणि याच्यात तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे चालले. मी अक्कलकोटला चालले. खूप एक्सायटेड आहे, खूप मजा येते आणि खरंच खूप छान वाटते, पॉझिटिव्ह वाटते खरं तर. आणि तुम्हाला बघायला मिळेल की ह्या ब्लॉगमध्ये आम्ही काय काय करणार आहे. आणि दर्शनाचा तर व्हिडिओ तुम्हाला नाही दाखवू शकत, कारण अलाउडच नसतं मंदिरांमध्ये दर्शन करताना व्हिडिओ काढणं, आणि गर्दी पण असते, त्यामुळे मला ते नाही जमलं. बट आम्ही आता इथे ह्या ठिकाणी जेव्हा आलो आहे ना, तिथे आम्ही एक बंगला काय म्हणू शकतो, याला बंगलाच म्हणतात. तर तिथे आम्ही थांबलेलो आहे. इथे आम्ही फ्रेश होणार आणि लगेचच आम्ही अक्कलकोटला निघणार आहे, कारण की इथून आम्हाला फक्त 10-20 मिनटावरती आहे. दर्शन घेण्यासाठी आता निघतो, फ्रेश होतो, बस मग तुम्हाला बघायला मिळेल. आणि ह्या बंगल्याचा जो बाहेरचा व्ह्यू आहे ना, खरंच खूप सुंदर वाटतो आहे. आणि जेव्हा आम्ही नेक्स्ट डेला उठलो होतो ना, मॉर्निंगला खूप लवकर उठलो आम्ही, त्यावेळेस तो खूपच छान वाटत होता. ही संध्याकाळची टाईम आहे. आता आम्ही फ्रेश होऊन निघणार आहे दर्शनासाठी. बरं वाटतं आहे, खूप छान वाटतं आहे, रिलॅक्स वाटतं आहे एकदम. आणि खूप जवळ होतं, वॉकिंग डिस्टन्सवर होतं, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं. आणि लहान लहान मुलं आमची क्यूट 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 तशी चालले तर नाती घे पाणी इथे पण जय जय बाप्पा. म्हणे काय पण तर आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही बाहेर आलोत. आणि हे पहा स्वामी समर्थ, खरंच खूप छान वाटते पाहून. आणि गर्दी तर खूपच होती. पटापट आमचं दर्शन झालं आणि फटाफट आम्ही बाहेर आलो गर्दीमुळे. छान वाटतं, प्रसन्न वाटते, खरंच खूप छान वाटतं. आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या रूमवरती.
चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय. आणि जेवढं मला जमलं तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. सो